नमस्कार. बंद कर रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला आपण वजन वगैरे पाट्याखाली न ठेवता मी झटपट बोंबील फ्राय करणार आहे. मी बाजारात जाऊन बोंबील घेऊन आले. बघा बोंबील छानपैकी ताजे ताजे बोंबील आणलेले आहेत. बोंबील साफ करायचे आहेत व्यवस्थित आणि मध्ये मध्ये कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता असे कट करायचे आहेत. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये ते पाण्याने निथळून घ्यायचे, साफ धुवून घ्यायचे आहेत आणि ते मी धुवून घेतलेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कुकमाचा आगळ टाकायचा आहे चमचाभर. तुम्ही लिंबू रस सुद्धा टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून ताटाच्या एक साईडला ते ठेवायचे आहे पाणी नितळेपर्यंत. बघू शकता असं पाणी नितळलं पाहिजे. त्याच्यानंतर भांड्यामध्ये घेऊन लाल तिखट टाकायचं आहे आणि व्यवस्थित मॅरिनेट करायचे आहेत. लाल तिखट टाकल्यानंतर त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. तुम्ही रवासुद्धा बारीक घेऊ शकता आणि ते तांदळाचं पीठ मी व्यवस्थित लावलेलं आहे बोंबिलांना. बघू शकता व्यवस्थित लावायचं आहे. त्यानंतर फ्राय पॅन ठेवला आहे गॅसवरती. त्याच्यावरती मी तेल टाकलेले आहे. फ्राय पॅनमध्ये कडकडीत तेल गरम झालेलं आहे आणि मी बोंबील फ्राय करायला त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. बघा असे बोंबील फ्राय करायला ठेवायचे आहेत व्यवस्थित आणि नंतर कमी गॅसवरती मंद आचेवरती ते बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता झालेले आहेत बोंबील फ्राय. रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धन्यवाद.